एमपीएससीच्या परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात, प्रामुख्याने तुम्ही तलाठी भरतीसाठी तयारी करत असाल तर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, त्याचं विश्लेषण कसं करावं आणि कशा पद्धतीने अभ्यास करावा, यासाठी दररोज आपण आता सिरीज चालू करणार आहोत. सिरीज याआधी सुद्धा आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. एमपीएससीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण त्यामध्ये घेतलेले आहेत. आता बघा, इथे मी हेडिंग टाकलेलं आहे, प्रश्न कसे विचारले जातात. प्रामुख्याने हा भारतीय राज्यघटना आहे त्यावर आधारित हा प्रश्न आहे आणि हा जो डेटा आहे एम लक्ष्मीकांत हे जे बुक आहे त्या बुकमध्ये आहे. प्रामुख्याने राज्यसेवा करणारे, एमपीएससी करणारे, यूपीएससी करणारे, इतरही स्पर्धा परीक्षांसाठी राज्य व्यवस्थेसाठी प्रामुख्याने ती बुक आहे, त्या बुकचाच विद्यार्थी अभ्यास करतात आणि ज्या काही मार्केटमध्ये नोट्स आहेत त्या बुकवर आधारितच नोट्स तुम्हाला पाहायला मिळतात. तर त्या आधारित हा एक प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न बघा काय विचारलेला आहे की लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते, ती रिकाम जागा असू शकते, असा प्रश्न आहे. आता यामध्ये अ, ब, क असे 3 स्टेटमेंट आहे. पूर्णपणे निवडलेली, दुसरं सांगितलेलं आहे राज्य सरकार द्वारे पूर्णपणे नामनिर्देशित, आणि क सांगितलेले अंशतः निवडलेली किंवा अंशतः नामनिर्देशित. आता काही विद्यार्थ्यांसाठी अंशतः, पूर्णतः हे शब्द नवीन असतील. अंशतः म्हणजे अर्धवट किंवा काही अंशी असं म्हणू शकता, आणि पूर्णतः म्हणजे पूर्णपणे. आता नामनिर्देशित आणि निवडलेली हे दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत. आता मी तुम्हाला यातला फरक सांगणार आहे. नामनिर्देशित म्हणजे काय आणि निवडलेली म्हणजे काय. निवडलेले म्हणजे थेट सर्वसामान्य जनता किंवा मतदार मत देऊन जे काही निवडतात, लोकांच्या मतदानातून किंवा लोकप्रतिनिधींद्वारे निवडल्या गेलेले, त्यांना आपण म्हणतो पूर्णपणे निवडलेली एक संस्था आहे का, समिती आहे का, असं प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. आणि इथे दुसरा शब्द आहे नामनिर्देशित. नामनिर्देशित म्हणजे नेमकं काय असते की कोणत्याही निवडणुकीशिवाय थेट नियुक्त केले जाणारे, जसं राज्य सरकार आहे, राज्यपाल आहे किंवा राष्ट्रपती, त्यांच्या अधिकार क्षेत्रात थेट ते जाहीर करतात. म्हणजे त्यांना अधिकार क्षेत्र आहे असं की ते डायरेक्ट नामनिर्देशित व्यक्ती घेऊ शकतात. म्हणजे निवडणूक न लढवता तर त्यांच्या शिफारशीद्वारा त्यांना तिथे पद मिळते, म्हणजे ते झाले नामनिर्देशित. ठीक आहे, म्हणजे आता तुम्हाला इथे फरक समजला की निवडलेला म्हणजे किंवा निवडलेले सदस्य म्हणजे काय असतात की आणि नामनिर्देशित सदस्य म्हणजे काय असतात. हा फरक मी तुम्हाला समजून सांगितला. आता यामध्ये ऑप्शन काय काय दिलेले आहेत. फक्त अ ब, फक्त ब क, फक्त अ क, आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे वरीलपैकी सर्व. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. आता वरीलपैकी सर्व हेच का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे सुद्धा माहिती नसेल की नगर क्षेत्र समिती म्हणजे नेमकं काय असते. बरोबर आहे. आता थोडक्यात आपण समजून घेऊ. ज्याप्रमाणे मोठ्या शहरांसाठी महानगरपालिका असते, महानगरपालिका सगळ्यांना माहिती आहे, आणि मोठ्या शहरांसाठी असते. समजा आता पुणे, मुंबई, बरोबर आहे, त्यासाठी महानगरपालिका असते. मध्यम जे शहर आहे त्यांच्यासाठी नगरपालिका असते. त्याचप्रमाणे अगदी लहान शहरासाठी नगर क्षेत्र समिती असते, त्याला टाउन एरिया कमिटी असं म्हणतात. आणि साधा सोप्या भाषेमध्ये असं म्हटलं तर पूर्णपणे नगरपालिका नसते, तर नगरपालिकेच्या आधीची एक अर्ध नगरपालिका, सेमी म्युनिसिपल असते, व्यवस्था असते, त्यालाच आपण नगर क्षेत्र समिती असं म्हणतो. आता तुम्हाला समजलं असेल नगर क्षेत्र समिती म्हणजे काय. आता या समितीमध्ये कोणते लोक बसणार, जे राज्य सरकार ठरवते. राज्य सरकारकडे 3 पर्याय असतात. मग राज्य सरकार नेमकं काय करते, इथे जे 3 पर्याय दिलेले आहेत, जसं पूर्णपणे निवडलेली म्हणजेच होली इलेक्टेड असं म्हणतात, इथे दिलेलं आहे बघा. शहरात निवडणुका होतात आणि लोक स्वतः मत देऊन आपले प्रतिनिधी निवडतात, हे प्रतिनिधी समिती चालवतात. हा एक पर्याय असतो. दुसरा पर्याय असतो पूर्णपणे नामनिर्देशित, पोली नॉमिनेटेड, म्हणजे इथे कोणतीही निवडणूक होत नाही, राज्य सरकार स्वतःच्या मर्जीने काही अधिकाऱ्यांची किंवा व्यक्तीची थेट नियुक्ती करते. त्याच्यानंतर आहे पर्याय क्रमांक 3, अंशतः निवडलेली म्हणजे निम्मी निवडणूक, बरोबर आहे, आणि अंशतः नामनिर्देशित, निम्मी नियुक्ती म्हणजे अर्धवट, म्हणजे आपण म्हणू शकतो अर्धवट जे काही सदस्य असतील ते निवडलेले असू शकतात, इलेक्टेड असू शकतात, आणि अंशतः जे आहेत म्हणजे अर्धवट आहेत ते कसे असू शकतात, नामनिर्देशित असू शकतात. म्हणजे यात काही सदस्य लोकांकडून निवडून येतात, तर काही सदस्य राज्य सरकारकडून थेट नियुक्त होतात. समजलं तुम्हाला. ह्या 3 गोष्टी आहेत ज्याला लागू होतात नगर क्षेत्र समितीला.
म्हणूनच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. अशा पद्धतीने आपण प्रश्नाचा अनालिसिस केलं आणि प्रश्न तुम्हाला समजून सांगितला. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत, एकूण किती नगरपालिका आहेत, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. भारतीय राज्यघटना, प्रामुख्याने पंचायत राज व्यवस्था, त्यावर आधारित हा प्रश्न होता. अशाच प्रमाणे आपण डेली प्रश्न घेत असतो. आता अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं टेलिग्राम जॉईन करू शकता. तलाठी विशेष बॅच सुद्धा आपली स्पर्धा विश्व या ॲपमध्ये आहे, तुम्ही डाउनलोड करू शकता ॲप आणि बॅच सुद्धा जॉईन करू शकता. तसेच समोर मी फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा घेणार आहे. सगळं PYQ कंटेंट आपलं असणारच आहे. त्या PYQ बेस एक्झाम ओरिएंटेड नोट्स काढणार आहे आणि लिमिटेड नोट्स असणार आहे. फक्त तेवढंच करायचं आहे आणि एक्झाममध्ये जायचं आहे. म्हणजे मी करंटची तरी तुम्हाला शाश्वती देऊ शकत नाही, कारण आपला हा हातचा विषय नाही आहे. करंटमध्ये काय विचारलं जाईल हे आपल्याला सांगता येत नाही. मात्र जे आपले विषय आहेत जसं राज्यव्यवस्था, इतिहास, भूगोल आहे, इतिहासमध्ये सुद्धा काही गोष्टी असतात त्या अनप्रेडिक्टेबल असू शकतात, किंवा सामान्य विज्ञान आहे, त्यातला म्हणजे बेस जो कंटेंट आहे तो आपल्याला माहिती पाहिजे. आणि तो बेस कंटेंट आपण एका शॉर्ट व्हिडिओ नोट्सच्या माध्यमातून प्रत्येक विषयाची नोट्स मी बनवणार आहे. तर ते सुद्धा एक फास्ट ट्रॅक बॅच आहे. शेवटी तुम्हाला शेवटच्या मंथमध्ये किंवा सप्टेंबर मंथमध्ये ती लॉन्च होणार आहे. ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. त्यामध्ये सगळा डिटेल स्टडी करून फक्त शॉर्ट्स नोट बनवल्या जाणार आहे आणि एक्झाम ओरिएंटेड कंटेंट असणार आहे. तेवढं जरी तुम्ही करून गेले तरी सुद्धा तुमचा 45+ स्कोर आहे तो आरामात होईल असं मी तुम्हाला शाश्वती देऊ शकते. कारण बेसिक विषय आहेत, ते बेसिक विषय आपल्याला परिपूर्ण परफेक्ट करून जायचे आहेत आणि तेवढं कंटेंट मी तिथे देणार आहे. ठीक आहे. सध्या जी बॅच आहे त्या बॅचमध्ये मी सायन्स घेत आहे. जर तुम्हाला वाटलं जॉईन करू शकता. ती बॅच 999 रुपयाला आहे. कमी जास्त फी होऊ शकते. तुम्ही बोलू शकता, कॉन्टॅक्टसुद्धा आहे आपला. त्यावर थेट तुम्ही कॉल लावू शकता किंवा तुमचे काही प्रश्न, डाऊट्स वगैरे असाल तर व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद.